राहुल नाम नहीं, आंधी हूं मैं आंधी. हे राहुल्या, तुझं नाव ना समध्या जगाला माहितीये बघ, अरे म्हणून म्हणतोय तू माझ्या संगत चल. मी आद्याच्या मामाकडनं तुला सगळी उधारी वसूल करून देऊ शकतो. अरे पण करायचं काय राहुल्या, मामा मला 2 दिवसात बिल देतो म्हणली ती. हाय का आता परत गेलास तर असंच म्हणतील 2 दिवसानं देतो. अरे किती अल्पट घालणार आहेस तू? कशाला उगाच गाडीतलं त्या जाळतोस बिन कारणाचं काय माहित तुला का? अरे राहुल्या, चांगली माणसं आहे ती आणि चांगल्या माणसानी त्रास देणं बरं ना हो बघ. अरे असं बिस काय नसतंय चांगलं बिंगलं. चल तू आत्ताच्या आत्ता तुला बिल मिळवून देतो मी. अरे राहुल्या, पैसे असते तर दिलं असतं की त्याने. आता नाही तेच त्यांच्याकडे तर कुठनं देणार ती. तू काय येडा ऐक कर, मी लका तुला पैसे मिळवून देतोय तर तू नकोच म्हणतोय. हे बघ राहुल्या, तुला वसुलीच करून द्यायची ना. तू भिकाची पैलवान आहे का नाही, ते भिकाची पैलवानाची वसुली करून दे बरं. अरे जाम सातवलंय बघ त्यानं मला. अरे त्याची काय करायचंय? मी तुला म्हणलोय ना मामाची करून देतो. ऐक माझं. अरे चल, ते आता फक्त मामाचं घर नाही, हर्षवर्धन देशमुखचं पण घर आहे. बिल तू आत्ताच घेऊन जाय. नको नको, भैया साहेबांच्या नादाला कुठं लागतोस बाबा. ए टेस्टर, चल की लका. ए राहुल्या, टेस्टर म्हणू का आत्ताच तुला सांगतोय बघ. तुला आता तुझ्या टेस्टरची शपथ आहे. आता नाही म्हणायचं नाही काय. टेस्टरची शपथ घातल्या नाही कुठं टेस्टरनं टेस्ट करायला गेलास का नाही, तुझ्या टेस्टरला करंट बसल काय. चल काय नाही होत. भैयाला मी आत्ताच्या आत्ता पैसे द्यायला लावतो का नाही बघ बिलात. चल. हे सगळं कारस्थान भैयांना सांगितलं पाहिजे, म्हणजे भैयांचा माझा विश्वास बसेल. हा राहुल्या, दुसऱ्या कुठल्या नुसत्या भानगडीत अडकू नकोस बरं का, आत्ताच सांगतोय. अरे नाही अडकवत. टॅलेंट टॅलेंट. एवढं बियाणं नाही कसलं पोचतंय बघते. हा राहुल्या, बोल की. अगं तिथं एक प्रॉब्लेम झालाय. त्यो बिलवाला खावला नाही वे? नाही तो गावला की, पण आम्ही तिकडच या लागलोय. पण अगं त्या टॅलेंटनं सगळं ऐकलं, तो तिकडच आलाय बघ. सांगल भैयाला. काय रे राहुल्या, तू बी ना. बरं थांब, मी बघते. ठेव. हा मामी मामी मामी, इकडे या. अहो बाहेर बघा की. काय ग? बघू बघू, काय आहे ग? मामी, बाहेर सर्कस असल्यावानी काय करताय? अहो मामी, ते उंदीर आहे की अजून बाहेर बघा की. अजून हितच हाय वय ह्यो. अगं काही लाज लज्जा काय हाय का ह्याला? अगं कुत्र बी हाणलं की पळून जातं, पण ह्यो अजून हितच हाय वे. मला राहुल्याचा फोन आलता. काय बी करून भैयांना गाठायचं आणि आपला पिक्चर फ्लॉप करायचा असा डाव आहे याचा. काय हिची एवढी मजल? मामी, अहो बघा की, आपण एवढी मेन लढाई लढतोय आणि दुश्मनाला रोखायला आपल्याकडे सैन्यच नाही. आता ग काय करायचं? ह्याला तर भैयांना न कळता पळवून लावला पाहिजे. बघू आता काय तर होईल. मामी, आता तर तुम्ही अजिबातच काळजी करू नका. लयच अनुभवी सैन्य मिळालंय आपल्याला.
मूर्त्या चूर करशील काय? चूर करशील तुझे चूर करशील काय रे? मूर्ता तुझा बसवला चूर करशील चूर करशील काय चाललंय काय तुझं? काय चाललंय? भैयांकडे काम आहे महत्वाचं. मूर्ता तुझा बसवला माझ्या नातीच्या संसार मध्ये मध्ये लुटफुट करतोय. त्या भैया साहेबांच्या डोक्यात काय बाय भरतोय? आता अहो, जिजे, माझं ऐकून घ्या. निघतोस का? भैयांकडे काम आहे माझं हा महत्वाचं. जिजे अजून 2 फटका हाण गयाला. परत इकडे यायला नाही पाहिजे ही बिरमुट. राहुल, तुला लय महागात पडेल हे. टैलेंट सस्ती चीजों का शौक हम ही नहीं रखते. चला या आता तुम्ही. निघतोस का? हांडू आता. मामी, ओ मामी, लाईट बिल वाला मंग्या आलाय बघा. काय रे राहुल्या, काय झालं? काय झालं? काय नाही झालं ती चरा मामी. टिस्टूर आमच्या तिथल्या कट्ट्यावर बसून तुम्हाला नाही नाही तसली नावं ठेवत होता. नाही हो मामी, असं काय नाही. गाबास खोटं बोलतोय सोय. आता एक शब्द जरी तोंडात न काढलास तुझ्या टेस्टरची शपथ आहे तुला. अहो मामी अख्ख्या गावासमोर काय म्हणत होता माहितीये का? 6 महिना झालं बुलट्यांनी बिल थकवलंय, कळतंय का नाही यांना, म्हणून याला ओढत घेऊन आलो. आता अरे देवा, हेच ऐकायचं राहिलं होतं. अहो भैया, तुम्हाला काय म्हणला माहितीये का? यो अहो म्हणत होता भैयासाहेब देशमुख सरचिटणीस जावाय आहेत आणि बुडवा बुडवी करतात, सोपत का त्यांना, असं म्हणला. नाही हो भाईसाहेब, असं काय नाही. असं असतं बघा भैया. चोर चोरी करतो आणि परत म्हणतो मी चोरी केलीच नाही. बघ आता तोंडातनं एक जरी शब्द काढलास 2 ठेवून देईन बघ कानाखाली. आवाज पाक बंद. अहो भैया मी दाढी करत होतो आणि ह्याला काय वाटलं मी ह्याचा आवाज ऐकत नसेल, पण मला सगळं ऐकू येत होतं तू काय काय बोलत होता ती. काय बरं म्हणला. आणि हा, भैया साहेबाकडे आता 1 रुपया पण नसतो. भैया साहेब आता भिकाला लागलाय पार. दुसऱ्यांच्या जीवावर जगतो, दुसऱ्यांच्या जीवावर खातो, असं ह्यो म्हणला टेस्टूर. अरे मंगे माझलंय का वे? नाही म्हणलं भैया. गाप, अजिबात काय बोलायचं नाही भैया साहेबांना मोठ्या आवाजात. काय मामी हे गावातली लोक आता आम्हाला बोलायला लागली. काय राहिले आमची? आता कोण आहे आम्ही? सरचिटणीस. काय ती बिल देऊन टाका. आओ भैया, 8,500 रुपये बिल आहे. एवढं नाहीत. व्हॉट? 8,500 एवढं बिल येतच कसं बरं? आकडे बिकडे टाकायचं मग. का तुम्ही टाकले व तुमच्या रानात? आम्ही आकडे टाकत नाही, आम्ही बिलाचे आकडे भरतो. मग आम्हाला बी हे सगळं पटत नाही. मामांना चोरी केली अजिबातच आवडत नाही. नाही पटत ना? मग बिल वेळच्या वेळी भरत जावा. हे असलं बरं चालतं तुम्हाला. ओ भैया, आओ तुमच्या लग्नाच्या वेळेलाच बिल थकले. काय अजून बोलतोस तू? हा थांब, तुला असं नाही, तुला भैया साहेबाचा माझा इंगात दाखवतो. भैया ह्याच्या तोंडावर ह्याचा पैसा हाणावून हाकलायला इथनं. तुम्हाला गावासमोर काय पण बोलतोय. मला नाही आवडत भैया तुम्हाला कोणी काय बोललेलं. ए राहुल्या, त्यांना उगाच कशाला मध्ये घेतोयस? आओ मामी, असं काय करताय? आता ते या घरात राहतात म्हणल्यावर बोलणारच की. शेवटी आणि ते या घराचे जावई आहेत ना आता. हा, एवढं मोठं जाव आहे
आणि यांना थकबाकी देता येत नाही, काय उपयोग आहे यांचा? असं मी नाही भैया, असं अख्खं गाव म्हणतंय हो. भैया कसला विचार करताय? देऊन टाका की याला पैसे, घालवा इथनं. त्याला बी कळून दे सरचिटणीस पद किती मोठं असतंय ती. याची फ्यूज उडवा डीपीची. पाचशे ठेव तुला खर्चाला. आणि बाग भैया साहेबांना परत काय जर बोललास तर याद राख. चल निघ. थांब, मी बी येतो. शीतल जाऊ का? मला पण दुकानात गिरायक काय जरा. वय वय ये. चाल. भैया थँक्यू बर का. नाही म्हणजे सगळ्या गावासमोर तुम्ही आमची नाचक्की वाचवली. एवढ्या तेवढ्यावर असं सिच्युएशन कशाला आणतो? वेळची वेळ बिल भरत जावा की. तुमची नाही निदान आमची तरी ठेवा. आहो तुम्ही बघितलं का मामी, पैसे आहेत. पिक्चर चांगला असला की तिकीट खपणार म्हणजे खपणारच. मामी तुम्ही तर परत एकदा करून दाखवलं. मी मग नाही तर काय मी. अहो मामी तुम्ही हाय म्हणून तर आपला पिक्चर हिट आहे. पोथी सोडून मोबाईल. ही तर मी काम करून करून मरते आणि हिचा नवरा मला घाण्याला झोपलेल्या बैलावानी राबून घेतात. मला कामाला लावून पोथी वाचायच्या नावाखाली मोबाईल खेळत बसलाय वे. आता बघा, तुम्हाला दोघांना पण तुमच्या घरी नाही पाठवलं तर नावाची शितली नाही मी. पुष्पे, पुष्पे. काय हो? अगं ते बिल कुठं आहे? कसलं बिल? कसलं बिल काय म्हणतीयस? ते रानातल्या मीटरचं बिल 8,500. अहो आता कसं भरणार बिल? काहीतरी करून भरलंच पाहिजे की पुष्पे. अहो बिल भरलं. बिल भरलं? आणि तुझ्याकडे कुठं आले एवढे पैसे? हाय का आता मी कशी भरणार? माझ्याकडे कुठलं एवढं पैसे? मग काही MSEB वाल्यांनी त्यांचं तेच भरलं वय. मी काय जावा येवे त्यांचा? वर का बघू. उगीच कोडी घालू नकोस. खरं खरं सांग, कोणी भरलं बिल? अहो भैयांनी भरलं. भैयांनी? भैयांनी कसं काय भरलं बिल? एवढं मोठं बिल भैयांनी भरलं वय? वय. अगं वय काय करतीस? त्यांनी भरलं आणि तू भरू दिलंस वय? अगं हे काय बरोबर आहे का पुष्पे? एवढं काय होतंय त्याला? जावईच तर हाय आपला. आणि तसं बी आता तर ते आपल्या घरातलेच झाल्यात बघा. आणि 8-9 हजार काय त्यांच्यासाठी लय नाहीत. अगं प्रश्न पैशांचा नाही पुष्पे, पण त्यांच्याकडनं पैसे घेणं बरं दिसतंय का? हे काय मला अजिबात आवडलेलं नाही. मी त्यांना पैसे परत करून येतो. ओ हरिश्चंद्राचा अवतार, एवढंच लय झालं असतील ना पैसे तर मला द्या. अगं असं काय करतेस पुष्पे? सगळा पगार तर तुझ्याकडेच देतो का नाही मी? अजून काय पाहिजे की तुला? असं काय करतेस पुष्पे? अगं लोक काय म्हणतील? जावई बिल सगळं भरतोय म्हणून घरातलं. हे बघा, लोकांचं काय बी सांगू नका. 10 जण 10 तोंडाने बोलत असतात. आणि मी आयडिया केली म्हणून आपलं पैसे वाचलं. आयडिया केली म्हणजे? मी सांगितलं त्यांना बिल भरायला. तू सांगितलंस? अगं काय पुष्पे, आता तू बिलवाला गावभर करणार सगळं. आणि गाव बोलतय ती. अहो गावातली माणसं आतापासूनच बोलायला लागल्यात. भैया असं घर जावई झाल्यात, ह्याव त्याव. आता त्याला आपण काय करणार ग? अहो त्यासाठी केलं मी ही. मी आपलं पैसे नाहीत वाचवलं, आपल्या जेडीचा संसार वाचवलाय. ह्यानं तिचा संसार कसा काय वाचल? अहो मला तर वाटतंय भैयांनी आणि जयश्रीनी त्यांच्या घरला जायला पाहिजे. तुमचं काय मत आहे?
माझं काय बी मत नाही. काय बाई माणूस तर आहे, पोरगीची जरा म्हणून काळजी नाही. अहो त्यांची काय जायची मला लक्षणं दिसणार, म्हणून मीच हळूहळू हालचाल सुरू केली, नाहीतर लय अवघड होऊन बसेल. आहो हेच मी तुला कानी कपाळी वरडून सांगत होतो, तेव्हा मला काय म्हणलीस, नाही नाही माझं जावई इथंच राहणार. काय काय बोललीस माहितीये का तुला? आणि आता तूच म्हण मला त्यांनी त्यांच्या घरी जाऊन राहायला पाहिजे म्हणून. अहो आता मला काय माहित होतं वय असं काहीतरी होईल म्हणून. जाऊ दे की, मी करते सगळं नीट, तुम्ही नका टेन्शन घेऊ. उशिरा का होईना तुझ्या डोक्यात प्रकाश पडला म्हणायचं. आता रात्रीची किमान झोप तरी नीट लागेल मला. तुम्ही बघाच, त्या दोघांना त्यांच्या त्यांच्या घरला पाठवल्याशिवाय मी काय आता झोपत नसते. झोपा, नुसतं झोपा, कामाच्या नावानं बोंबा बोंब. कौन है रे? किसने ललकारा है मुझे? मीच आहे. अ बापू, तुमच्यापेक्षा 2 गिरायक आज मी जास्त केलंय काय? तुम्ही कापा बारक्या बारक्या पोरांची केस. कोण बारक पोरग इथं पेपर वाचित बसले? बापू मी आहे महेश. कोण? टॉयलेट? मला वाटलं कुठलं तरी बारक पोरग पेपर वाचित बसले. अरे काय रे ही दशा झाली तुझी? कायम इस्त्री मध्ये वावरणार तू, आणि तुझा चेहराच चुरगळून गेलाय सगळा. नाही ते असंच. काय रे, मी ऐकलं ते खरं आहे? भाईजानं तुला हकलून काढलं म्हणे. बापू कशाला तर जखमेवर मीठ चोळताय? नाही कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा आज मांडली. राहुल तू नको हं माझ्या नादी लागूस. मग काय करणार? भैयाला सांगणार वय? जा सांग, जा जा. मी कुणाच्या बापाला भीत नाही, मी तर माझ्या बापाला ती भीत नाही. भैयांना सांगायचं ते मी सांगतो, तुला एकदा सांगतो, परत नाही सांगणार. अयो टॅलेंट, कसलं भ्या वाटलं मला. कसली लका धमकी देतोयस तू? लका त्या जात्याच्या खुट्या एवढा तर आहेस का? 2 जरी ठोका हाणलं तरी आज जाशील, आणि बोलते पोपटागत. राहुल हा, तू घे आता बोलून, नंतर बघ मी काय करतो ते. तू नंतर काय करू नको, तू गावात कुठं तोंड लपवायला जागा आहे का बघ आधी. त्या भैयासाठी मरमर मरतय बर का, आणि त्या भैयानं लका हकलून काढलाय घरातनं त्याला. काय लका तुझी लायकी टॅलेंट राव. हाय कशी नशिबान तट्टा आज मांडली, कशी नशिबान तट्टा. शिकले लई चुकीचं केलंस तू. आजवर मी स्वतःहून कधी तुझ्या नादाला लागलो नव्हतो. आता बघ, नाही तुझं पितळ उघडं पाडलं तर नाव लावणार नाही.